नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण घटक क्रमांक 5 मधील 5 मध्ये सामाजिकरण किंवा सेमिस्टर दुसऱ्यातील पहिला घटक सामाजिकरण याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मागील तासाला सामाजिकरणाचा अर्थ, व्याख्या याविषयी आपण सविस्तर असं चर्चा आपण केलेली आहे. या तासाला आपण सामाजिकरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. सामाजिकरणाची वैशिष्ट्ये ही सामाजिकरणाच्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतीलच. त्यामध्ये आपण पाहतो की सामाजिकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिला गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणून पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल. आता सामाजिकरण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तरी कशी, तर आपण पाहत असताना सामाजिकरणाच्या माध्यमातून की नवजात अर्भकाचा जन्मल्यापासून ते ज्या समाजात जन्माला आले आहे त्या समाजातील व्यक्तीशी संबंध येतो. म्हणजे आपण पाहतो की नवजात अर्भक, आपण म्हणतो जिवंत मांसाचा गोळा आहे, ज्यावेळेस तो जन्माला आल्यानंतर त्या समाजातील लोकांशी त्यांचा संपर्क सुरू होतो, संबंध येत असतो व ते इतरात आंतरक्रिया म्हणजे परस्परावर परिणाम करण्याची सततची प्रक्रिया जी सुरू झालेली लक्षात येते. ही प्रक्रिया साधी सोपी नसून गुंतागुंतीची प्रक्रिया असलेली आहे. कारण अनेक समाजशास्त्रज्ञ असतील, मानवशास्त्रज्ञ असतील, जीवशास्त्रज्ञ असतील, शिक्षणशास्त्रज्ञ असतील, अनेक विचारवंतांनी सखोल असं संशोधन केलं, अभ्यास केला की नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्यांच्यामध्ये हळूहळू जे बदल होत असतो, जे परिवर्तन घडून येत असते किंवा त्याच्यामध्ये काही प्रक्रिया ज्या सामाजिकरणाची प्रक्रिया होत असतात त्यामध्ये जे बदल घडून येतो, हा बदल नेमकं होते तरी काय, तर होतात कशात तरी होते बदल, याविषयी बरेच त्यांनी सखोल असं संशोधन करण्याचं काम त्यांनी केलं. परंतु एवढे होऊन सुद्धा या प्रक्रिया सामाजिकरणाची प्रक्रिया ही कशी घडते आणि त्याच्यात कसा बदल होतो याचा आतापर्यंत उलगडा झालेला नाही. म्हणून अनेक समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय किंवा जीवशास्त्रीय लोक असे म्हणतात की सामाजिकरणाची जी प्रक्रिया नवजात बालकावरली ती अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं आहे शिकणे व शिकविणे. दुसरी प्रक्रिया कोणती आहे? शिकणे आणि शिकविणे. सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी घडतात. एक शिकायलाही मिळते आणि शिकत असताना तो इतरांनाही शिकवत असतो. म्हणजे काही कालावधीपर्यंत तो स्वतः आत्मसात करतो, अनेक गोष्टी तो आत्मसात करतो आणि ज्यावेळेस त्याच्या आत्मसात करण्याची प्रक्रिया झाली तो आत्मसात करीत दुसऱ्यालाही काही गोष्टी ज्ञान देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम किंवा जे काही सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये असणारे काही महत्त्वाचे घटक आहेत या घटकाचं इतर व्यक्तींना तो शिकवण्याचं काम करत असतो. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत कुटुंब असेल, शेजारी, मित्र किंवा सहकारी, शिक्षक, साहित्यिक वगैरे अशा असंख्य जे लोक आहेत, व्यक्ती आहेत, या नवजात अर्भकाला अनेक गोष्टी शिकवित असतात. म्हणजे आपण काय, नवजात बालक आई वडील शिकवतच नाही तर समाजातील प्रत्येक घटक हा त्या नवजात बालकाच्या संपर्कात येतो आणि त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळते. म्हणजेच अर्थ की कुटुंब आहे, शेजार आहे, मित्र आहे किंवा सहकारी असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असतील, या साहित्यिक अशा अनेक गोष्टीपासून त्या नवजात अर्भकाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून ही प्रक्रिया, शिकण्याची जी प्रक्रिया जाणीवपूर्वक होते तर कधी नकळतपणे होते. कारण कधी कधी त्याला जाणून बुजून ते शिकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही गोष्टी त्याला मग काय असहाय्य म्हणजे काही न करता ऑटोमॅटिकपणे त्याला त्या गोष्टी शिकायलाही मिळतात. म्हणजे ह्या गोष्टी आहे की प्रक्रिया पाहत असताना, सामाजिकरणाच्या प्रक्रिया पाहत असताना लक्षात घेतलं पाहिजे की ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. त्याला किंवा दोन्ही बाजूला दोन्ही अँगलना स्वतः आत्मसात करणे आणि म्हणजे अध्ययन करणे किंवा अध्यापन करणे अशा दोन्ही गोष्टी आपण घडत असतात. स्वतः शिकतो आणि दुसऱ्याला शिकवत असतो. तिसरा आहे त्यामध्ये आपण पाहत असताना की संस्कृती व सामाजिक नियमने आत्मसात करणे. संस्कृती किंवा
सामाजिक नियमने आत्मसात करणे ही एक आपल्याला प्रक्रिया पाहायला मिळते. सामाजिकरणाच्या या प्रक्रियेत जी संस्कृती आहे, समाजातली संस्कृती किंवा माझ्या धर्मातली संस्कृती, माझ्या कुटुंबातली संस्कृती, मी ज्या समुदायात राहतो त्या समुदायाची संस्कृती किंवा तिथले सामाजिक काही नियमने आहेत, हे नियमने आत्मसात केली जातात या सांस्कृतिकरणाच्या प्रक्रियेमध्ये. सामाजिकरण ही शिकण्याची व शिकवण्याची प्रक्रिया आहे, पण त्याच बरोबर नवजात बालकाला काय शिकविले जाते व तर समाजाची संस्कृती, ज्यांच्यावरती समाजाची प्रक्रिया होते, त्या समाजातील भौतिक व अभौतिक संस्कृतीचे ज्ञान करून देण्याचे काम या सामाजिकरणाच्या माध्यमातून केले जाते. समाजातील नियमने असतील, लोकरूढी असतील, लोकनीती असतील, प्रथा, परंपरा इत्यादी गोष्टी ह्या शिकवण्याचे काम या सामाजिकरणाच्या माध्यमातून केलं जाते. म्हणजे लोकरूढी असतील, नियमने असतील, लोकनीती असतील, प्रथा, परंपरा, चालीरीती या गोष्टी या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आत्मसात करावी लागतात किंवा ती शिकावी लागते. म्हणून म्हटलेलं आहे संस्कृती किंवा सामाजिक नियमने आत्मसात करणे हे एक त्याच्यातला महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे, आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथा आहे समाजाचे क्रियाशील सदस्यत्व मिळविणे. आपल्याला पाहत असताना की आपण नवजात बालकाला संस्कार केले जातात किंवा सामाजिकरण केले जातात, तर त्यामुळं समाजातील एक आदर्श व्यक्ती, चांगला व्यक्ती किंवा कर्तृत्ववान असा व्यक्ती आपल्याला घडविणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. म्हणजे समाजातील एक चांगला व्यक्ती किंवा क्रियाशील व्यक्ती मिळवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी सामाजिकरणाचे अत्यंत महत्त्व आहे किंवा सामाजिकरणाचे अत्यंत महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीवर सामाजिकरण झालं नाही किंवा चांगल्या पद्धतीने सामाजिकरण झालं नसेल, तर तो व्यक्ती मोठा गुन्हेगार बनू शकेल किंवा तो एखादा दरोडेखोर बनू शकेल व एखादा तो मोठा खुनी बनू शकेल किंवा समाजामध्ये विध्वंसक निर्माण करू शकेल. म्हणून समाजातील चांगला व्यक्ती बनविण्यासाठी आपल्याला सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून चांगल्या पद्धतीने त्या बालकांची एक सदस्यत्व चांगलं समाजातील चांगला नागरिक बनविण्यासाठी सामाजिकरणाची प्रक्रिया अतिशय मोलाचं कार्य, सहकार्य आपल्याला मिळत असते. पाचवा आहे व्यक्तिमत्वाचा विकास. आता आपण पाहतो की सामाजिकरणाच्या माध्यमातून आपण नवजात बालक आहे, त्यांना काहीही कळत नाही, त्या व्यक्तीचा विकास साधून आणण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी किंवा सर्वांगीण विकास करण्यासाठी सामाजिकरणाची प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरत असलेली पाहायला मिळते. व्यक्तिमत्वाचा विकास यामध्ये त्याने सांगितलं स्वत्वाचा विकास म्हणजे काही वाचिक, मानसिक, शारीरिक जे काही विकास त्याचा करायचा असेल, स्वचा विकास करायचा असेल, तर सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून किंवा सामाजिकरण त्याच्यावर योग्य पद्धतीने होणं फार गरजेचं असलेलं पाहायला मिळते. समाजाच्या संदर्भात स्वतःची जाणीव निर्माण होते आणि सामाजिकरणामध्ये माझं समाजाचं काय देणं आहे, मी समाजासाठी काय केलं पाहिजे, मी समाजातील एक घटक आहे, समाजासाठी मी चांगलं काम केलं पाहिजे, ही याची जाणीव, या संदर्भातली जाणीव निर्माण करून देण्याचं काम या सामाजिकरणाच्या माध्यमातून होत असते. व्यक्तिमत्वाचे संघटन व विकास म्हणजे व्यक्तीकडून संस्कृती आत्मसात करणे हाच महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एका स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी इतर व्यक्तीकडून त्यांना संस्कृती आत्मसात करणे, समाजातील सामाजिक नियमने आत्मसात करणे, हा महत्त्वाचा विषय आपल्याला इथं पाहायला मिळते. एकंदर आपण जर विचार केला तर यामध्ये व्यक्तीच्या समूहातील भूमिकाचं स्वरूप, मला समाजातील माझी भूमिका काय, मी कोण आहे आणि मला काय भूमिका वठवायची आहे, याविषयी जे काही त्याच्यामध्ये लक्षणं असाय पाहिजे, त्याचं संकलन करण्याचं काम किंवा संघटन करण्याचं काम हे सामाजिकरणाच्या माध्यमातून केलं जाऊ शकते. म्हणजेच
एकंदरीत सामाजिकरणात समाविष्ट होणाऱ्या सर्व प्रकारच्या आंतरक्रियामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येतो. व्यक्तिमत्वाचा विकासाबरोबर स्वचा विकास साधला जातो आणि यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचा व्यक्ती नागरिक आपल्याला मिळविता येऊ शकतो. पाचवा आहे, सहावा आहे निरंतर प्रक्रिया. आता निरंतर प्रक्रिया म्हणत असताना बघा, याच्यामध्ये सामाजिकरणाची प्रक्रिया ही कधीही न संपणारी आहे, कधी न थांबणारी आहे, कधी न खंड पडणारी आहे. तर ही प्रक्रिया सतत चालू असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे ही चालत आलेल्या हजारो वर्षापासून आपण पाहतो की ही चालत आलेली आहे. आपल्या समाजातील जे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, लोकरूढी आहेत, लोकनीती आहेत, हे का बंद पडल्यात का? नाही. तर हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत, त्या आजही त्याचं आपण पालन करतो. आजही आपण त्या पद्धतीने आपण त्याचं आत्मसातीकरण करतो. आपण आत्मसात केलेले आहे ती इतर व्यक्तीला, इतर समाजातील व्यक्तीला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला त्याचं स्थलांतर करण्याचं काम करतो. म्हणून ही जी प्रक्रिया आहे, हे प्रक्रिया एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे सतत निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने लहान व्यक्ती पाहायला, सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये कसं लहान व्यक्ती आपल्याला महत्त्वाचं पाहायला, कारण त्याचा सुरुवातीचा कालखंड आहे. तर एक चांगला वाट दाखवण्याचं काम, त्याला चांगला मार्ग दाखवण्याचं काम जे लहान मुलांपासूनच सुरू होतं. म्हणून खरी जर प्रक्रिया ही सामाजिकरणाची प्रक्रिया आहे, ती लहान बालकापासून सुरू झालेली पाहायला मिळते. पुढं आपण पाहतो पुनर्सामाजिकरण असेल, प्रौढ सामाजिकरण असेल, ह्याकडे. पण सुरुवातीचा जो सामाजिकरण आपण ज्यावेळेस पाहू, त्यावेळेस आपल्याला ही लहान मुलापासून सुरू होणारी किंवा चालणारी प्रक्रिया त्याच्याकडे पाहिलं जाते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दिसते, कारण प्रामुख्याने नवजात अर्भक असल्यापासूनच व्यक्तिवर संस्कार घडविणे महत्त्वाचे असते. जर आपण लहानपणापासून संस्कार घडवले नाही आणि लहानपणापासून एखादा व्यक्ती बिघडला, एखादा मुलगा बिघडला, तर पुन्हा त्याला चांगलं करणं म्हणावं तेवढं सोपं गोष्ट नाही, किंवा ते वाटेवर किंवा चांगल्या वाटेवर येणं शक्य नाही. म्हणून या सामाजिकरणाची प्रक्रिया ही लहानपणापासूनच बिंबवली जाते, राबवली जाते. परंतु त्याचा अर्थ असाही नव्हे की आपण की व्यक्ती ठराविक वयाची झाली म्हणजे सामाजिकरणाची प्रक्रिया पूर्ण होते. मी म्हणल्याप्रमाणे की लहानपणापासून सुरू झाली असेल, परंतु उदाहरण 18 वर्ष पूर्ण झाले म्हणजे की आता गरज नाही सामाजिक, असं नाही. तर 18 वर्ष पूर्ण झाले की पुनर्सामाजिकरण होते, प्रौढ सामाजिकरण होते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाची प्रक्रिया ही सतत चालणारी आहे. परंतु त्या स्टेपला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या सामाजिकरण करावं लागते. म्हणून सांगलं की प्रौढ व्यक्तीला प्रौढ सामाजिकरण, एखाद्या व्यक्तीनं आपला व्यवसाय बदलला असता तर त्याचं पुनर्सामाजिकरण, अशा प्रक्रिया आपल्याला ते घडून आणाव्या लागतात. त्यानंतर शेवटचा आहे 7 नंबर, संस्कृती व संक्रमण व समाज सातत्य. संस्कृती, संक्रमण व समाज सातत्य. आता संस्कृतीचं संक्रमण, संस्कृती जशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, म्हणजे संक्रमण होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढी. म्हणजे आपण पाहतो की आपल्या आई वडिलांकडून संस्कृती आपल्यामध्ये आली, आपल्याकडून येणाऱ्या नवीन पिढीकडे आपण संस्कृती हस्तांतरित करतो. आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आणि आजोबानं संस्कृती हस्तांतरण केले, आई वडिलांना आपल्याकडे गेले, आपण येणाऱ्या पिढीकडे. म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु त्याचबरोबर ती संक्रमण सुद्धा होत असलेले पाहायला मिळते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी प्रक्रिया आहे आणि ते समाजाचे सातत्य टिकवणारी प्रक्रिया आहे. सामाजिकरण जसे एक व्यक्तीला आवश्यक व उपयोगी आहे, तसेच समाजालाही ते गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की सामाजिकरण करत असताना एकाच पिढीला केलं पुन्हा पुढच्या पिढीला नाही केलं, ते ऑटोमॅटिकच पिढी काय होईल, नष्ट होईल आणि ती संस्कृती सुद्धा काय होईल, नष्ट होईल. पण तसं न होता तर समाजाला ते गरजेचं आहे. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती संस्कृती आत्मसात करते, त्यामुळे पाठीमागच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे संक्रमण होते. समाजाच्या अस्तित्वासाठी, सातत्यासाठी संस्कृतीची नितांत गरज असलेली दिसून येते. म्हणजेच संस्कृतीमुळे संस्कृती संक्रमण होते व तसेच समाजाचे सातत्य टिकविले जाते. म्हणजे संस्कृतीचं सतत आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने संक्रमण होणं फारच
गरजेचं आहे. तसेच समाजाचं अस्तित्व टिकविण्यासाठी संस्कृतीची जी काही संस्कृती सातत्य टिकवण्यासाठी किंवा संस्कृतीचं अस्तित्व टिकवण्यासाठी, समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपणास संस्कृती संक्रमण करणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीनं इथं सामाजिकरणाची वैशिष्ट्ये आपण इथं पाहिलेली आहेत. इथं सामाजिकरणाची वैशिष्ट्ये पूर्ण होतात. उद्याच्या तासाला आपण सामाजिकरणाची उद्दिष्टे किंवा महत्त्व पाहूयात. थांबूयात. धन्यवाद.